नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीज ज्यामध्ये मित्रांनो अतिशय महत्त्वाची अशी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. या अगोदर ही माहिती आपण घेतली, परंतु या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाची माहिती देणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज करायचे बाकी आहेत त्यांच्यासाठी ही माहिती असणार आहे आणि ज्यांनी अर्ज केलेले आहेत त्यांच्यासाठी परीक्षा कशी होणार आहे हा मेन उद्देश असणार आहे यामध्ये माहिती देण्याचा. तर आपण सर्वात अगोदर या ठिकाणी पाहणार आहोत की ज्यांनी अर्ज नाहीत केले त्याविषयीची थोडीशी बेसिक माहिती मित्रांनो. तर बघा मित्रांनो, डायरेक्टरेट ऑफ फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीज जे की मित्रांनो गृह मंत्रालयाअंतर्गत हे डिपार्टमेंट येतं. यामध्ये मित्रांनो महाराष्ट्रामधील विविध लॅबोरेटरीज आहेत त्या ठिकाणी ही जाहिरात आलेली आहे. विविध महाराष्ट्राच्या ठिकाणी मित्रांनो तुमचं जॉब लोकेशन असणार आहे. जसं की मित्रांनो मुंबई, नागपूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अमरावती, नांदेड, कोल्हापूर, चंद्रपूर, रत्नागिरी, धुळे, ठाणे व सोलापूर या ठिकाणी मित्रांनो ह्या प्रयोगशाळा आहेत. या ठिकाणी ही गट क ची पदं भरली जात आहेत. महाराष्ट्रामधील या ठिकाणी मित्रांनो ह्या लॅबोरेटरीज आहेत. जसं की DFSL मुंबई आहे, त्यानंतर RFSL नागपूर, पुणे, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अमरावती, नांदेड या ठिकाणी आहे आणि MFSL चंद्रपूर, रत्नागिरी, धुळे, ठाणे, सोलापूर या ठिकाणी ह्या लॅबोरेटरीज आहेत मित्रांनो. तर खूप वर्षानंतर ही जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे. गट क ची पदभरती होते मित्रांनो. यामध्ये महत्त्वाची पदं आहेत. वैज्ञानिक सहाय्यक असेल, वैज्ञानिक सहाय्यकमध्ये संगणक गुन्हे, त्यानंतर ध्वनी व ध्वनिफीत विश्लेषण असेल, ज्याला आपण सायबर क्राईम किंवा टेप ऑथेंटिकेशन असं म्हणतो किंवा स्पीकर आयडेंटिफिकेशन असं म्हणतो. त्यानंतर वैज्ञानिक सहाय्यक मानसशास्त्रामधलं पद आहे. आणि मित्रांनो महत्त्वाची पद आहेत वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक आणि कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक, त्यानंतर कनिष्ठ लिपिक आणि त्यानंतर व्यवस्थापक, कॅन्टीन मॅनेजर. तर बघा मित्रांनो, याची पात्रता जर तुम्हाला माहिती नसेल तर पात्रताही सांगून देतो एकदा. जसं की कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक गट क चं पद आहे मित्रांनो 21,700 ते 69,100 इतका पगार या पदाला आहे. आणि मित्रांनो सर्व भत्ते तुम्हाला या ठिकाणी असणार आहेत. 18 जागा आहेत टोटल. तुम्ही 10वी पास केलेला असेल तर या पदासाठी अप्लाय करू शकता. 10वीमध्ये मात्र तुमचा विज्ञान विषय असणं गरजेचं आहे. तर 10वीमध्ये सर्वांचा विज्ञान विषय असतो. या ठिकाणी कॅटेगरी वाईज तुम्हाला वॅकन्सी पाहता येतील. याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती ही जाहिरात तुम्हाला पाहायला भेटेल. ज्यांनी अप्लाय नाही केलं त्यांच्यासाठी सांगतोय, ज्यांनी अप्लाय केलेलं आहे त्यांच्यासाठी परीक्षेची तयारीसाठी अभ्यासक्रम काय असणार आहे, परीक्षा कशी होणार आहे त्याची माहिती आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत. कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यकसाठी 10वी पासवरती तुम्ही अप्लाय करा. 18 जागा आहेत. जागा जरी कमी असल्या तरी मित्रांनो खूप साऱ्या जाहिराती 2023च्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. 2024मध्ये भरपूर सारे विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत आणि अजूनही निकाल मित्रांनो लागत आहेत. त्यामुळे इथं मित्रांनो तुम्हाला जागा कमी आहेत, त्यामुळे अर्ज देखील कमी येतात. तर तुम्ही इथं चान्स घेऊ शकता. ज्यांचं मागच्या परीक्षांमध्ये सिलेक्शन झालेलं नाही काही मार्क्समुळं, तर इथं मित्रांनो तुम्हाला ही दुसरी संधी तुमच्यासाठी असेल. त्याच्यानंतर पुढची जी मित्रांनो या ठिकाणी पद आहे वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक सिनियर लॅबोरेटरी असिस्टंट. पगार या पदाला जास्त आहे. 30 जागा आहेत, परंतु 12वी सायन्स मात्र तुमचं झालेलं असणं गरजेचं आहे. त्यानंतर वरिष्ठ लिपिक भांडार. आता गट क चं पद आहे मित्रांनो, तरी देखील याला टायपिंगची वगैरे गरज नाही. 5 जागा जरी असल्या तरी फक्त 12वी सायन्सवरती पद भरलं जातं आहे. कुठली टायपिंग वगैरे कुठला एक्सपिरियन्स याला मागितलेला नाही आहे. त्यानंतर मित्रांनो व्यवस्थापक कॅन्टीन मॅनेजर हे पद जे आहे एकच जागा आहे. मात्र याच्यासाठी मित्रांनो 3 वर्षाचा अनुभव पाहिजे कॅटरिंग क्षेत्रातील 10वी पासनंतर आणि कॅटरिंगमधील तुमचा डिप्लोमा कुठल्याही शाखेमधून टेक्नॉलॉजीमधून झालेला असेल डिप्लोमा तुमचा कॅटरिंगचा, तर त्यांना प्राधान्य असणार आहे. कंपल्सरी नाही आहे, प्राधान्य त्याला असेल, मात्र अनुभव या ठिकाणी असणं गरजेचं आहे. त्यानंतर मित्रांनो याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे जर तुमच्याकडे कॅटरिंगचा डिप्लोमा असेल तर अनुभवाची 8 स्थिती केली जाणार आहे. तर हे एक तुमच्यासाठी चांगलं बेनिफिट आहे. पुढची पोस्ट आहे वैज्ञानिक सहाय्यक मानसशास्त्र. मानसशास्त्रामधील पदवी तुमच्याकडे पाहिजे. 2 जागा आहेत, कुठल्या एक्सपिरियन्सची गरज नाही. त्यानंतर मित्रांनो वैज्ञानिक सहाय्यक सायबर क्राईम टेप ऑथेंटिकेशन अँड स्पीकर आयडेंटिफिकेशन खूप चांगली पोस्ट आहे. पगार मित्रांनो 1,12,400 पर्यंत तुमचं जाणार आहे. या पदासाठी 15 जागा आहेत. तुमचं विज्ञान शाखेमधून मित्रांनो तुमची पदवी झालेली आहे तर इथं तुम्ही अप्लाय करा. तुमचं इंजिनिअरिंग झालं आहे इलेक्ट्रॉनिक्समधून असेल किंवा संगणकशास्त्रमधून असेल किंवा माहिती आणि तंत्रज्ञानमधून असेल तरी अप्लाय करा. तुमचं विज्ञान BSc वगैरे भौतिकशास्त्र हे विषय वगैरे घेऊन झालेलं आहे तरी देखील तुम्ही अप्लाय करू शकता. किंवा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन डिजिटल सायबर फॉरेन्सिक अँड रिलेटेड लॉमधून झालं आहे तरीही अप्लाय करता येईल. त्यानंतर पुढची देखील सेम पोस्ट आहे वैज्ञानिक सहाय्यक गट क ची सायंटिफिक असिस्टंट. याला देखील तुमचं विज्ञान शाखेतील रसायनशास्त्र विषयासह तुमची पदवी केली आहे तुम्ही तर तुम्हाला अप्लाय करता येणार आहे मित्रांनो. आता मित्रांनो यासाठी वयोमर्यादा जी आहे 18 ते 38 वर्ष खुल्या प्रयोगासाठी ठेवले आणि 18 ते 43 वर्ष राखीव प्रयोगासाठी ठेवण्यात आलेली. अर्ज फी मित्रांनो TCS कंपनी तुमची परीक्षा घेणार आहे. TCS मार्फत तुमचे फॉर्म भरून घेतले जात आहेत. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. खुल्या प्रयोगासाठी 1,000 रुपये फीस ठेवले आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी 900 रुपये. त्यानंतर माजी सैनिक दिव्यांग माजी सैनिकांना परीक्षा शुल्क आकारलेली नाही आहे.
तर बघा मित्रांनो, याची लास्ट डेट जी आहे 27 फेब्रुवारी 2024 असणार आहे. 6 फेब्रुवारीला ऑलरेडी अर्ज सुरू झालेले आहेत. 28 फेब्रुवारी 2024 पर्यंत तुम्हाला ऑनलाईन पेमेंट जे आहे ते करायचं आहे. आता मित्रांनो, आपण पाहूयात महत्त्वाची माहिती, ती म्हणजे याचं परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे, काय अभ्यासक्रम आहे. यामधील महत्त्वाच्या पदांविषयीचीच माहिती आपण फक्त पाहणार आहोत, ज्यामध्ये मित्रांनो सर्वच पदांसाठी तुमची 100 प्रश्नांची ऑनलाईन TCS मार्फत कॉम्प्युटरवरती परीक्षा जी आहे ती घेतली जाणार आहे. MCQ टाईप 200 गुणांचा पेपर आहे. निगेटिव्ह मार्किंग मित्रांनो याच्यामध्ये नाही आहे. तुम्हाला कमीत कमी 45% गुण घेणं गरजेचं असतं. याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला तांत्रिक प्रश्न देखील असणार आहेत, ज्यामध्ये मित्रांनो जर आपण बघितलं, जसं की कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक, वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक, लिपिक आणि लिपिक भांडार ही जी 3 पदं आहेत महत्त्वाची, कनिष्ठ प्रयोगशाळा, वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक किंवा इतर जी पदं असतील मित्रांनो, त्यांच्यासाठी सर्वांसाठी सेम सिलेबस आहे. जसं की मित्रांनो काय काय विचारलं जाईल तुम्हाला पहा. मराठी व्याकरण विचारलं जाईल, ज्यामध्ये सोपी वाक्यरचना, नेहमीच्या शब्दांचा वापर इत्यादी प्रश्न असतील. इंग्रजी व्याकरण विचारलं जाईल, ज्यामध्ये देखील मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, TCSने आत्तापर्यंत घेतलेले जे पेपर आहेत त्याचा मित्रांनो अभ्यास करायचा आहे. TCSचे प्रिव्हियस क्वेश्चन पेपर तुम्ही नक्की अभ्यासा. त्यामधून तुम्हाला मित्रांनो समजेल की कसं व्याकरण विचारलं जाईल, कसे सामान्य ज्ञानचे प्रश्न विचारले जात आहेत. त्यासाठी तुम्ही मागील प्रश्नपत्रिका संच एकदा नक्की पाहू शकतात. त्याच्यावरनं देखील तुम्हाला पुढील अभ्यास करायचा आहे. तर इंग्रजीमध्ये देखील मित्रांनो सेम मराठीसारखं सेम या ठिकाणी 10वीच्या बेसवरती जे आहे तुम्हाला व्याकरण राहील. कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यकला, वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यकला जे आहे 12च्या बेसवरती राहणार आहे. ज्या ज्या पदानुसार जी शैक्षणिक पात्रता आहे त्यानुसार काठीण्य पातळी असेल. त्यानंतर पहा सामान्य ज्ञानमध्ये मित्रांनो दैनंदिन घटना, नेहमीचे अनुभव, साहित्य, राजकारण, शास्त्र हे आजमावण्यासाठी प्रश्न असतील. सामाजिक औद्योगिक सुधारणा, क्रीडा या क्षेत्रातील महान व्यक्तींचे कार्य, सर्वसाधारणपणे भारताच्या विशेष करून महाराष्ट्राचा इतिहास व भूगोलाची रूपरेषा यावरील प्रश्न तुम्हाला असतील मित्रांनो. तर हे देखील 10वीच्या दर्जावरती कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठी असेल. हे 10th पासवरती पद आहे मित्रांनो. तर त्याच्यानंतर तुमची बौद्धिक चाचणी. आता बौद्धिक चाचणीमध्ये मित्रांनो जास्त करून गणित तुम्हाला या ठिकाणी TCS विचारत नाही. जास्त करून मित्रांनो आतापर्यंत झालेल्या परीक्षा ज्या आहेत त्यामध्ये जे प्रश्न बघितले आपण, तर त्यासाठी तुम्हाला मागील प्रश्नपत्रिका संच पाहिजेत मित्रांनो, TCSने कसे पेपर घेतलेत ते. बौद्धिक चाचणीमध्ये मित्रांनो तुम्हाला बुद्धिमत्ता जी आहेत त्याच्यावरती प्रश्न असणार आहेत. त्यासाठी तुम्हाला प्रश्नपत्रिका बघायचे कसे प्रश्न जे आहेत ते आलेले आहेत. त्याच्यानंतर मित्रांनो पुढचा टॉपिक्स असेल तुम्हाला विज्ञान शाखेचा, म्हणजे टेक्निकल क्वेश्चन्स जे असतील. आता याच्यामध्ये मित्रांनो बरेचसे विद्यार्थी कमेंट करून विचारतात की नेमकं काय विचारलं जाईल. बघा मित्रांनो, अजूनपर्यंत याच्यामध्ये उपटॉपिक्स त्यांनी दिलेले नाहीत, काय विचारलं जाईल. जर याबद्दल त्यांनी सिलेबसबद्दल माहिती दिली, आपण त्यांना मेल वगैरे किंवा फोन वगैरे करून मित्रांनो माहिती घेणार आहोत. जर माहिती भेटली की नेमके काय उपटॉपिक्स असतील याच्यामध्ये, तर तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल. विज्ञान शाखेतील म्हटलं त्यांनी माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण. तर जसं की हे कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक 10वी पासवरती पद आहे. तर 10वीमध्ये तुमचा जो विज्ञान विषय होता मित्रांनो त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न असणार आहे. म्हटलं इथं विज्ञान शाखेतील माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण पदाकरिता आवश्यक असलेल्या किमान शैक्षणिक अर्हतेनुसार प्रश्न विचारले जातील. म्हणजेच या ठिकाणी प्रश्नपत्रिकाचा दर्जा इयत्ता 10वीचा असेल. 10वीला तुम्हाला जे प्रश्न होते विज्ञान सायन्सवरती तेच प्रश्न तुम्हाला इथे विचारले जातील. परंतु तुम्हाला मित्रांनो जास्त करून याचे जे लॅबोरेटरी विषयीचे प्रश्न आहेत, लॅबविषयी जे कामकाज मित्रांनो चालतं, लॅबविषयीचे जे प्रश्न आहेत ते करायचे तुम्हाला. कारण की तुमचं नावच या ठिकाणी प्रयोगशाळा सहाय्यक आहे, लॅबोरेटरी असिस्टंटचं पद आहे. तर लॅबविषयी जास्त करून जे सायन्सचे प्रश्न असतात ते तुम्ही प्रश्न करू शकतात. मार्केटमध्ये भरपूर सारी तुम्हाला पुस्तकं मित्रांनो याच्यावरती भेटून जातील. सायन्सवरती जे टेक्निकल क्वेश्चन्स आहेत त्याच्यावरती बुक स्टोअरमधून तुम्ही ते घेऊ शकता. जर त्याबद्दल माहिती भेटली मित्रांनो पुस्तकांबद्दल, तर तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती देखील त्याची माहिती दिली जाईल. आता टेक्निकल क्वेश्चन जे आहे त्याच्यामध्ये उपटॉपिक्स नेमके काय असतील ती जर माहिती भेटली तर त्याबद्दल मित्रांनो डिपार्टमेंटला कॉल करून किंवा मेल करून माहिती घेण्याचा प्रयत्न करेल. जर भेटली तर तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल. यामध्ये तुम्हाला मित्रांनो 40 प्रश्न 80 मार्काला असतील. ठीक आहे. परंतु तुम्हाला अभ्यास काय करायचा आहे नेमका मित्रांनो, तर विज्ञान विषयी जे टेक्निकल क्वेश्चन्स आहेत तुम्हाला 10वीच्या बेसवरती कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यकला तुम्ही अप्लाय करताय, तर 10वीच्या बेसवरती विज्ञानचे जे प्रश्न आहेत ते तुम्हाला अभ्यासायचे आहेत. वरिष्ठ प्रयोगशाळाला सहाय्यकला अप्लाय करताय तुम्ही, तर तिथं तुम्हाला 12th लेवलच्या नुसार तुम्हाला अभ्यास करायचा आहे. तर पूर्णपणे सायन्सवरती तुम्हाला प्रश्न टेक्निकल क्वेश्चन्स या ठिकाणी असणार आहेत. तर हे 80 मार्क्स तुम्हाला असतील. बाकी जे टॉपिक्स आहेत त्याला 15-15 आणि 30-30 मार्क, 15 प्रश्न 30 मार्क अशा पद्धतीने तुम्हाला याचा क्वेश्चन्स असणार आहेत. 90 मिनटं तुम्हाला पेपरला वेळ असणार आहे मित्रांनो. तर 100 प्रश्न 200 गुणांची परीक्षा तुमची घेतली
जाईल। याच्यामध्ये मराठी इंग्रजीमध्ये तुम्हाला प्रश्न जे आहेत मित्रांनो असतील, फक्त टेक्निकल प्रश्न मराठी व इंग्रजीमध्ये असतील का, त्याबद्दल मात्र इथं त्यांनी माहिती दिलेली नाही आहे मित्रांनो. ती देखील माहिती भेटल्यास तुमच्यापर्यंत शेअर केली जाईल. तर आत्तापर्यंत तर मित्रांनो या ठिकाणी टेक्निकल 10वीच्या बेसवरती जर प्रश्न असतील तर मराठी व इंग्रजीमध्ये विचारणं अपेक्षित आहे. परंतु मित्रांनो त्याबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न करून तुमच्यापर्यंत लवकरात लवकर माहिती जी आहे ती शेअर केली जाईल. तर याच्यामध्ये मित्रांनो त्यांनी इथं कुठेही उल्लेख केलेला नाही सिलेबसमध्ये, कारण की इथं जर माहिती असती तर तुम्हाला सर्व दिली असती. अजूनपर्यंत त्याबद्दलची माहिती भेटलेली नाही. जर माहिती मित्रांनो त्या डिपार्टमेंटकडनं आली त्या परीक्षेबद्दलची, सिलेबसच्या लँग्वेजबद्दलची, टेक्निकल क्वेश्चनची, तर तुमच्यापर्यंत शेअर केली जाईल. तुम्हाला याबद्दल माहिती असेल तर कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना समजेल. आता बघा मित्रांनो, ही जी परीक्षा होणार आहे याच्यामध्ये तुमची मुलाखत वगैरे घेता येत नाही, मुलाखत वगैरे असणार नाही. फक्त एकच परीक्षा तुमची असणार आहे एका प्रश्नासाठी. मित्रांनो 2 मार्क्स तुम्हाला असतील, निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी असणार नाही आहे. तर TCS मार्फत तुमची परीक्षा होणार आहे. नंतर याचं नॉर्मलायझेशन देखील मित्रांनो केलं जातं. तर पुढची जी प्रोसेस असणार आहे आपण परीक्षेत झाल्यानंतर पूर्णपणे पाहणार आहोत. अजून तुमच्या याबद्दल काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. या व्हिडिओमध्ये मित्रांनो एवढीच महत्त्वाची माहिती. धन्यवाद. मित्रांनो, सध्याच्या सरळ सेवा पदभरतीसाठी तुम्हाला पुस्तकं हवं असतील तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी TCS 71 प्रश्नपत्रिका संच व TCS 79 प्रश्नपत्रिका संच ही पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत. या पुस्तकांमध्ये मित्रांनो 7-7 हजारपेक्षा जास्त प्रश्नांचा समावेश त्यांनी केलेला आहे. TCS मार्फत आतापर्यंत घेतलेल्या मित्रांनो नगररचना शिपाई असेल, तलाठी असेल, नगर परिषद असेल, वन विभागाची पदभरती असेल, वैद्यकीय शिक्षण विभागाची पदभरती असेल, PCMC असेल, या सर्व प्रश्नपत्रिकांचा याच्यामध्ये समावेश त्यांनी केलेला आहे. तुम्हाला येणाऱ्या आत्ताच्या परीक्षांमध्ये मित्रांनो TCS मार्फत ज्या परीक्षा होतात त्यामध्ये मागील प्रश्न बरेचसे रिपीट होतात किंवा तो पॅटर्न रिपीट होतो. त्यासाठी तुम्ही या पुस्तकांमधून मित्रांनो सर्व प्रश्नपत्रिका पाहू शकतात, त्याचा अभ्यास यामधून करू शकतात. त्याचबरोबर त्यांची इतरही पुस्तकं आहेत, जसं की मित्रांनो इंग्रजी व मराठीसाठी स्पेशल त्यांचा प्रश्नपत्रिका संच आहे. इंग्रजी व मराठीचे जे प्रश्न आहेत त्यांनी स्पष्टीकरणासहित आणि टॉपिक्स वाईज तुम्हाला मित्रांनो या पुस्तकामध्ये दिलेले आहेत. चालू घडामोडीसाठी देखील मित्रांनो TCS IBPS पॅटर्ननुसार 81 सराव प्रश्न संच हे त्यांचं पुस्तक आहे. तर ही सर्व पुस्तकं स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांची मित्रांनो कुठल्याही बुक स्टोअरमधून तुम्ही खरेदी करू शकतात किंवा ऑनलाईन देखील मित्रांनो तुम्हाला भेटून जातील सध्याच्या सरळ सेवेच्या कुठल्याही भरतीसाठी.